अहिल्यानगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे। संगमनेर तालुक्यातील कुरण येथून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं तिला कशाचं तरी आमिष दाखवत अपहरण करण्यात आलं होतं। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला तपासाची सूत्र देण्यात आली होती। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक तयार करत आरोपीचा शोध सुरू करण्यात आला। दरम्यान तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कलीम अकबर पठाण हा अपहरण झालेल्या मुलीसह देवगाव रोड मार्गे संगमनेरकडे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली। त्यानुसार देवगाव रोडवरील सिद्धकला हॉस्पिटल परिसरात सापळा रचून आरोपीला मोटरसायकलसह ताब्यात घेण्यात आलं। दरम्यान पोलिसांनी महिला अंमलदारांच्या मदतीनं त्या अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका केली। तर आरोपीकडून अंदाजे 30,000 रुपये किमतीची बजाज प्लॅटिना मोटरसायकल जप्त केली। चौकशीत संबंधित मोटरसायकल चोरीची असल्याचं निष्पन्न झालं। याबाबत स्वतंत्र गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली। तर ताब्यात घेण्यात आलेला आरोपी कलीम अकबर पठाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहिल्यानगर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे तब्बल 21 गुन्हे दाखल आहे। तरी आरोपी मुद्देमाल आणि पीडित अल्पवयीन मुलगी पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या संपूर्ण कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचं कौतुक केलंय। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 संगमनेर अहिल्यानगर।